सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. ज्या एका रात्री देवी पार्वतीने कठोर तपस्येने महादेवांना प्रसन्न प्राप्त केले, ज्या रात्री शिवतत्व जागृत झाले, ती सामान्य रात्र नाही, ती आहे महाशिवरात्री. पार्वतीने केलेल्या या व्रतामागचं रहस्य आणि महत्त्व जाणून घ्यायचंय का? चला तर मग करूया सुरुवात. माता पार्वतीने केलेल्या महाशिवरात्री व्रतामागचं अद्भुत रहस्य, त्याचं आध्यात्मिक महत्त्व. पुराण कथानुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती रूपात प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यांनी राजवैभव, सुख, सोयी सोडून हिमालयात तपस्येचा मार्ग स्वीकारला. अनेक वर्ष त्यांनी अल्पाहार, मौन, ध्यान आणि जप केला. महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीने निर्जल उपवास, रात्रभर जागरण आणि शिवलिंग पूजन अर्चन केलं. बेलपत्र, पाणी आणि मनपूर्वक नामस्मरण याने त्यांनी महादेवाची आराधना केली. आता माघ महिन्यात येणारी महाशिवरात्री खरंच शास्त्रात सांगितलेली आहे का? ती कोणत्या पुराणात उल्लेखित आहे? चला जाणून घेऊया. अध्यात्मानुसार महाशिवरात्रीचा उल्लेख शिवपुराण, लिंगपुराण, स्कंदपुराणात आढळतो. शिवपुराण सांगतं, महाशिवरात्री जशी महान आहे तशीच ते शिवपूजेस अत्यंत फलदायी पण आहे. लिंग पुराणानुसार या दिवशी शिवलिंग पूजन अर्चन केल्यामुळे काय होते? उपवास जागरण केल्यास अनेक जन्माचे पाप नष्ट होतात, शिवकृपा प्राप्त होते, असंही वर्णन केलेलं आहे. स्कंद पुराणात सांगितलेले की माघ महाशिवरात्री ही तप, साधना, संयमासाठी विशेष श्रेष्ठ मानलेली आहे. या दिवशी केलेले अल्पभक्ती अनेक शिवरात्रीचे फल देते. तसे तर महाशिवरात्री ही 12 महिन्यामध्ये एक म्हणजे 12 शिवरात्री येतात. त्यापैकी माघ महिन्यातली शिवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे. त्याला महाशिवरात्र असं म्हणलं जातं. माघ साधक, योगी, शिवभक्त या दिवशी विशेष उपवास, जप, जागरण करतात. पुराण कथेनुसार मी आधीच सांगितलेली कथा ती तर त्यानुसार काय होतं की देवी पार्वतीने भगवान शिवांना पतिरूपा प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. उपवास, मौन, शिवनाम, अखंड भक्ती यामुळे काय महादेव प्रसन्न झाले. आणि या दिवशी काही म्हणतात की शिवपार्वतीचा विवाह झाला महाशिवरात्रीला, असंही परंपरा सांगते. शिवपुराण आणि स्कंदपुराणात पार्वतीच्या तपाचे आधीच मी सांगितलेलं की वर्णन आढळले आहे. आणि ही महाशिवरात्रीची रात्र शिवशक्तीच्या ऐक्याची, संतुलनाची आणि सृजनतेची रात्र मानली जाते. शिव म्हणजे काय? वैराग्य. पार्वती म्हणजे शक्ती. या दोघांचं मिलन म्हणजे काय? जीवनातील तप आणि कर्म याचा समतोल. म्हणून शिवरात्रीची पूजा अर्चना तर विधी आहे, त्यासोबतच शिवपार्वती विवाहाची आध्यात्मिक आठवण पण आहे. ती आपण घरगुती सोप्या पद्धतीनं कशी साजरी करावी? पहाटे आपण उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ शक्यतो पांढरे किंवा फिकट रंगाचे वस्त्र परिधान करायचं. घरातील देवघर स्वच्छ करून शिव पार्वतीची मूर्ती किंवा फोटो किंवा शिवलिंग ठेवायचा. महादेवाचं मंदिर असलं तर महादेवाचं मंदिराचं दर्शनाला पण आपण जायचं त्या दिवशी. आणि संकल्प करायचं की हातात पाणी घेऊन आपण मनोमनी संकल्प करायचं. शिव पार्वती विवाह स्मरणार्थ व शिवकृपेसाठी मी हे पूजा अर्चना करीत आहे. शिव पार्वतीचं पूजन कसं करायचं? आपण त्या दिवशी एखाद्या वेळेस बेल मिळतातच, बेल आणायचे, 108 बेल आणायचे. बेलाने आपण पूजा अर्चना करायची, कारण महादेवाला बेल प्रिय आहे. पंचामृत, बेलपत्र, ओम नमः शिवाय म्हणत धतुरा, भस्म, पांढरी फुले हे देवाला अर्पण करायचं. धूप, दीप, नैवेद्य समयी प्रज्वलन करायचं. आणि पार्वती देवीसाठी हळदी, कुंकू, ओटी, खणनारायण ओटी भरायची. मंत्र म्हणायचा आपण त्या दिवशी ओम नमः शिवाय किमान 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा किंवा 1008 वेळा. त्याच्यानंतर शिवपार्वती स्तोत्र, शिवचालिसा, शक्य असल्यास रुद्राष्टक किंवा लिंगाष्टक म्हणायचं. जास्त महत्त्वाचं म्हणजे रात्री विशेष अशी पूजा महत्त्वाची असते, कारण शिवरात्रीला रात्री जागरण करणं श्रेष्ठ मानलेलं आहे. रात्री पुन्हा एकदा आपण जलाभिषेक करून पुन्हा पंचामृताने स्नान घालून दिवा उदबत्ती लावून मन शांत ठेवून शिवपार्वतीचं स्मरण करायचं.
त्या दिवशी पूर्ण उपवास करायचा, फलाहार दूध घ्यायचं. दुसऱ्या दिवशी आपण महादेवाला नैवेद्य दाखवून ते व्रत सोडायचं. सगळ्यात महत्त्वाचं मला अजून सांगायचं वाटतं की अविवाहित कन्या म्हणजे ज्यांचं मुलीचं लग्न झालेलं नाही त्यांनी योग्य वरासाठी हे व्रत अत्यंत फलदायी आहे. आणि ज्या सौभाग्यवती स्त्रियांनी हे केलं तर पतीच्या दीर्घायुसाठी ही पूजा शुभदायक अशी मानलेली आहे. आणि शिवलेल्या अमृताचं पारायण करायचं सुद्धा महत्त्व आहे ह्या दिवशी, कारण ते अतिशय पुण्यकारक असं मानलेलं आहे. सकाळी किंवा रात्री कोणत्याही टाईमला आपण हे शिवलीलामृत पारायण करायचं. कधी आपण जी पूजा अर्चना मांडली आहे त्या तिथं आपण हे समोर शिवलीलामृताचं पारायण करायचं, दिवा लावून. हे पारायणाचं सुद्धा आधी आपण संकल्प करायचं, संकल्प करून आपण हे पारायण करायचं. त्या दिवशी 14 अध्याय असतात शिवलीलामृताचे आणि ते पारायण आपण करायचं. ते अत्यंत फलदायक असं सांगितलेलं आहे. जर आपला एखाद्या वेळेस काही अडचणीमुळे नाही जमले तर 11वा अध्याय तरी आवर्जून त्या दिवशी वाचायचा. शिवभक्ती ही कोणत्या एका घरापुरती किंवा एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, ती प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे. महादेवाचा हा पवित्र संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही शिवभक्ती प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचली पाहिजे. महाशिवरात्रीला केलेली शिवभक्ती धार्मिक कर्तव्य तर आहेच आहे, सोबतच आपल्या जीवनाला एक नवी दिशा देणारी साधना आहे. शिवभक्तीने पहिले आणि महत्त्वाचे फळ म्हणजे काय होते की मनशांती. ओम नमः शिवाय या मंत्राच्या जपानं काय होते, मनातील अस्वस्थता, भीती, तणाव हळूहळू दूर होतो. हे आपल्याला अद्भुत असे लाभ मिळतात शिवरात्रीच्या उपवासाचे, पूजा अर्चनेचे. त्याच्यानंतर आपलं फायदा बघूत आपण लाभ. पापक्षय, कर्मशुद्धी. पुराणानुसार महाशिवरात्रीला केलेली पूजा अर्चना, उपवास, जागरण जुन्या पापाचा नाश करून नवीन शुभकर्माची सुरुवात करते. आरोग्य चांगलं राहते, आयुष्य वृद्धी होते. शिवपूजा, अभिषेक, उपवासामुळे शरीर संयमित होते, इंद्रिय शुद्ध होतात, आपलं आरोग्य सुधारतं, घरातील नकारात्मकता दूर होते. शिवनामस्मरणामुळे काय होते, सात्विक वातावरण निर्माण होते घरामध्ये, कलह कमी होतो, सकारात्मक ऊर्जा वाढते. विवाह आणि कुटुंबीय जीवनाशी संबंधित असल्यामुळे अविवाहितांना योग्य वरप्राप्ती, विवाहितेना सौभाग्य, पती पत्नीतील प्रेम वाढतं असंही मानलं जात आहे. त्याच्यानंतरचा फायदा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फायदा, आध्यात्मिक उन्नती होती. शिव म्हणजे काय, वैराग्य, संयम, करुणा. महाशिवरात्रीला उपासना, पूजा अर्चना केल्यामुळे आपल्याला अंतर्मुख करते आणि जीवनाचा खरा अर्थ समजतो. म्हणूनच महाशिवरात्रीला केलेली शिवभक्ती क्षणिक लाभ देत नाही तर संपूर्ण जीवनाला शिवकृपेने भरून टाकते. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही शिवभक्ती जगभर पोहोचवण्यासाठी पोहोचली पाहिजे. शिवभक्ती म्हणजे काय, मनाची शुद्धता, विचारांची शांतता आणि जीवनात सत्याचा मार्ग स्वीकारणे. भगवान शिवाला कोणत्या दिखाव्याने प्रसन्न होत नाहीत, ते होतात प्रसन्न निर्मळ भक्तीने, निर्मळ साध्या भक्तीने आणि निस्वार्थ प्रेमाने. आजच्या या पवित्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा दिव्य संदेश प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण शिवभक्ती जितके पसरते तितकीच शांती आणि सद्भावना या जगात वाढते. शेवटी एवढंच मी म्हणते की जेथे शिवभक्ती आहे तिथे भय नाही, तिथे दुःख नाही, तिथे केवळ महादेवाची कृपा आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.